आज परत हॉस्पिटल का जावं लागलं तर बघा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत काय झालं. संस्कारला रात्री खूप वॉमिटिंग झाली आणि त्याच्या पोटात खूप जास्त दुखत होतं, त्यामुळे तो रात्रभर काही झोपला नाही आणि त्याच्यासोबत मी सुद्धा, कारण त्याचे पप्पा ड्युटीवर गेले होते नाईटला, तर मलाच जागावं लागलं होतं रात्रभर. आणि हा बघा हॉलचा व्ह्यू. हॉल पूर्ण तहस-नहस झालं होता, कारण आम्ही बेडवर झोपतो नेहमी रोज. तर तो म्हणाला मला बेडवर झोप नाही लागत आहे मम्मी, सोफ्यावर बरोबर छान वाटत आहे, तर सोफ्यावर झोपला तो. त्यानंतर मग सकाळी उठली मी, संस्कारचे पप्पा आले तेव्हा उठली 7:30ला. आणि त्यानंतर ते बोलले हॉस्पिटलला नंबर लावली का, तर मी 6:30लाच नंबर लावून घेतला होता, कारण आम्हाला सकाळी नंबर नाही लावला तर डॉक्टरकडे अपॉइंटमेंट मिळत नाही, तर त्यामुळे सकाळीच लावावं लागते. तर मग संस्कारचे पप्पा म्हणाले मी राशन वाटप करून घेतो, माझ्याकडे वेळ आहे. तर हॉस्पिटलला तसं पण 2च्या नंतर जायचे आहे. तर आणि मग मी म्हटलं स्वयंपाक करून घेते. तर खाली जेवणाआधी विचारलं आईला की तू स्वयंपाक केला का, नको करू मी करून घेते. तर आई म्हणाली की मी केला स्वयंपाक वगैरे, तू काही करू नको. तर मग मी विचार केला की मी आज डीप क्लिनिंग करून घेते हॉलची, कारण हॉल खूप खराब झालेला होता. माझं मनच नव्हतं, इतके दिवस मी डीप क्लिनिंग काही केलेली नव्हती, वरवरच कामं करत होती, हॉल वगैरे साफ करत होती वरवरच, डीप क्लिनिंग काही केली नव्हती. आणि खूपच गंदा झालेला होता. तर मी डीप क्लिनिंग करून घेतली आणि संस्कारला बोलली तू बेडरूममध्ये जाऊन झोप. तो म्हणाला मला खूप विकनेसपणा वाटत आहे मम्मी, मला उठून नाही होत. तर मी म्हटलं तू रेस्ट कर. मग माझी आई आली, बेटा काही खाऊन घे म्हणाली. मी पण त्याला म्हटलं ब्रश वगैरे करून घे आणि चहा वगैरे काही किंवा फ्रूट्स वगैरे खा, तर तो नाहीच बोलला, त्याला बरं नव्हतं त्यामुळे. तर मग मी पुन्हा माझी कामं करायला लागली आणि संस्कारचे पप्पा त्याच्यासाठी फ्रूट्स वगैरे आणायला गेले रामटेकला, आणि त्यांना काही कामसुद्धा होतं, तर दोन्ही काम एकत्र करून घेतले आणि ते फ्रूट्स वगैरे घेऊन आले. त्याला ज्यूस वगैरे पाजला मी, गन्याच्या थोडंसंच पिला त्याने, आणि त्याला आंघोळ वगैरे करायला लावली. आणि मी माझी कामं पुन्हा कंटिन्यू स्टार्ट केले, कारण मला लवकर कामं करून घ्यायचे होते, कारण 2चा टाईम दिला तर आम्हाला 2च्या आधीच जावं लागतं, 1 तास आधी, तेव्हाच वेळेवर नंबर लागतो. तिथे 2-2, 3-3 तास वेट करून केल्यावर सुद्धा नंबर लागत नाही आणि आपण तिथे काही बोलू पण नाही शकत. पण डॉक्टर छान असल्यामुळे पर्याय नाही, त्यामुळे मला त्यांच्याकडेच दाखवायचं होतं. आणि फायनली आम्ही कामं वगैरे आटोपल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो आणि याचा वेट वगैरे करून घेतला आणि पेपर वगैरे काढून घेतला. आणि त्यानंतर मग बाहेर आम्ही गार्डनमध्ये वगैरे गेलो. हां, तर याला विचारलं काही खाते का तू, तर हा बोलला नाही. मग मी डाळिंब वगैरे घेऊन गेली होती घरूनच, तर हा नाहीच बोलत होता, मला परेशान करत होता मम्मी घरी जाऊ, कारण इथे खूप वेट करावं लागत होतं. 2 तास होऊन गेले होते पण आमचा नंबर काही येत नव्हता. तर हा आहे किमया हॉस्पिटल रामटेकचा. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.